माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 5 कथासार अभिवाचन करत आहे. श्री गणेशाय नमः. श्री दत्तावतार. भगवान शिवशंकराने आपला दिला शब्द खरा केला. ते अनुसयीच्या पोटी जन्म घेऊन दुर्वास म्हणून तिला सुकावू लागले. बालक दुर्वास हा सर्वांच्याच प्रेमळ नजरेखाली वाढू लागला. त्याच्या बाललीला पाहून अवतीभोवतीचे आश्रमजन सुकावू लागले. पुत्रलाभ, बालकाचे संगोपन या सुखद अनुभूतीने अनुसयाही सुकावू लागली. अनुसया मनमन विचार करत होती की खरोखर माझे भाग्य ते किती थोर. त्या पतिसेवेच्या पुण्यानेच मला हा देवमातेचा सन्मान मिळवून दिला. ते स्वर्गलोकीचे तिन्ही लोक माझ्या पोटी जन्म घेऊन माझ्या प्रेमामृताचे श्रवण करणार. खरेच का मी इतकी पुण्यवान भाग्यवती होय. बालक दुर्वास हा वयाने सद्गुणाने मोठा होत असतानाच अनुसयेस आता त्या श्रीहरीच्या वचनाची एकसारखी आठवण व्हायला लागली. ते श्यामल सुंदर चतुर्भुज रूप तिला स्वप्नात वारंवार दिसू लागले. तिकडे वैकुंठात रमापतीने आपल्या नव्या अवतारासाठी अनुसयेच्या पोटी जन्म घेतल्याचे निश्चित केले. आता साक्षात ते भगवान श्री महाविष्णू हेच भूवरी अवतार म्हणल्यावर काय. सर्वत्र शिवसंकेत दिसू लागले. ज्ञानी, ज्ञात्या, ऋषी, योगी, मुनिजनास ती सुवार्ता त्यांच्या ध्यानावस्थेत समजली. ते त्या परमात्म्यास त्या नवबालक रूपात पाहायला आतुर झाले. कारण त्या द्रष्ट्या मंडळींना हे पुरतेपणाने माहीत होते की हा नवा अवतार भक्त भाविकांचा तारक, धर्म संस्थापक, मोक्षमुक्तीचा उचित मार्गदर्शक अवतार असला आहे. हा त्यांच्या भक्ताने आर्तपणे हाक मारताच त्यांच्या समोर दत्त म्हणून क्षणात उभा राहिला. त्याचे संकट निवारण करणारा असा अवतार आहे. त्या नव्या अवतारात त्रिगुणाचे ऐक्य, तीन देवतांचे एक रूपता, चैतन्याचा अक्षय स्तोत असणार आहे. इकडे एके दिवशी तर अनुसयेने अशी अनुभूती घेतली ते दिव्य तेज ते आपल्या पोटी येऊन विसावले झाले. या दुसऱ्या वेळी तिला शुद्ध सात्विक भक्तिभावाची जागृती व्हायला लागली. साक्षात भगवान श्री महाविष्णूच्या तेजाचा अंश अनुसयेच्या पोटी वाढू लागला. या द्वितीय बालकाच्या चाहुलीबरोबरच साऱ्या वातावरणात एक प्रसन्नता झाली. आश्रम होतीचा निसर्ग फुलून गेला. वृक्षफळांनी तर वेली फुलांनी बहरून गेल्या. फुलपाखरे सर्वत्र नाचू लागली. पक्षीगण सुस्वर गाऊ लागले. हा हा म्हणता असेच काही महिने निघून गेले. एक दिवस देवर्षी नारदाची स्वारी ही सती अनुसयेच्या आश्रमी आली. त्यांनी तिच्या दिव्य देहकांतीकडे पाहताच जय श्री नारायण, जय श्री नारायण असे म्हणून तिच्या उदरीच्या आपल्या उपास्य देवतेस वंदन केले. देवर्षी नारदांना पाहून अत्रि मोठ्या विनयाने पुढे आले. त्याने नारदाचे स्वागत केले. त्यांचे पाद्यपूजन करून त्या हरिभक्ताच्या चरणावर आपला ज्येष्ठपुत्र दुर्वास यास घातले. प्रथम एक बालक म्हणून नारदाने चोरट्या नजरेने दुर्वासाचा तो नमस्कार स्वीकारला. त्या शिवाशीर्वाद दिले आणि तिकडे आंतरिक मात्र त्यांनी त्या भगवान श्री आदिनाथाचे स्मरण करीत त्यांच्या चरणावर माथा ठेवला. त्या भाग्यवंत दाम्पत्यास शुभाशीर्वाद देऊन नारद परतले. असेच काही महिने आले आणि गेले. अनुसयेच्या पोटीचा तो श्रीहरी अवतार वाढू लागला. जेव्हा त्याच्या प्रकटनाची वेळ आली त्यावेळी पुढे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संध्यासमयी सती अनुसयेने दुसऱ्या बालकास जन्म दिला. त्या बालकास पाहून सर्वांना आनंद झाला. बोला श्री गुरुदेव दत्त. त्या ईश्वरी अवताराची संधी साधत तेथे नारद मुनीचे आगमन झाले. त्यांनी त्या नवजात तेजस्वी बालकास पाहताच ओळखले की हा आपल्या श्रीनारायणाचा अवतार. तेव्हा त्या बालक रूपातले ते प्रभुदर्शन घेऊन सुखावलेले नारद अत्री अनुसयेस म्हणाले, भगवंत जीवांनो, हा तुमचा दुसरा पुत्र, सर्व भक्त भाविकांच्या केस धावून जाणारा, त्यांचे संरक्षण संगोपन करणारा, धर्माचे रक्षण करणारा, जडजीवाचा उद्धार करणारा ठरणार हा साधक, उपासक, भाविक यांचे प्रापंचिक आणि पारमार्थिक कल्याण करणारा, वीतरागी वैरागी मोक्षमुक्तीचा मार्गदर्शन करणारा अवतार आहे.
येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध ग्रंथाचा 9वा भाग संपतोय. पुढचा भाग बालकाचे नामकरण. प्राच्युर उगवलेल्या तेजोभास्करामुळे ज्या प्रकारे अंधाराची रात्र सरून जाते, रामबाण औषधी घेताच शरीरातला रोग बरा होतो, प्रभूचे नामस्मरण करताच दशा पापांच्या अनंत राशी जळून जातात, रामनामाचा उच्चार करताच तेथून भूत प्रेत पिशाच पळून जातात, त्याप्रमाणेच अनुसयेच्या पोटी नारायणाने घेतलेल्या या द्वितीय बालक अवताराने भूलोकावरची सारी दुःखाची दाट छायाच दूर झाली, नैराश्य दूर झाले, लोकांना अत्यानंद झाला. सर्व जगताचे भावी काळात कल्याण करणारा हा श्रीहरीचा अवतार होताच सर्व सिद्धी अत्रींच्या आश्रमात पाणी भरू लागल्या. सभोवतीच्या ऋषिगण वर्गात एक नवचेतना आले. रीतसर याही दुसऱ्या बालकाचे 5वीचे पूजन करण्यात आले. 12व्या दिवशी अत्रींनी नूतन बालकाच्या जन्माप्रित्यर्थ अनेक विप्र ऋषी मुनी यांना भोजन घातले. सुवासिनीचे पूजन करून त्यांच्या ओट्या भरण्यात आल्या. सती अनुसयेने एका वेगळ्याच स्वानंदात अनेक सौभाग्यवाने लुटविली. सर्वांना संतुष्ट करून त्या विप्र ऋषी ज्ञानवंताचे स्वतः आणि दोन्ही बालकांना शुभाशुभात घेऊन मगच त्या सशस्त्र दाम्पत्याने प्रसाद ग्रहण केला. दुसऱ्या दिवशी बाळाच्या नामकरणाचा कार्यक्रम ठरवलेल्या असल्याने पुन्हा मोठा स्त्रीवर्ग, स्त्री पुरुष वर्ग, ऋषी मुनी, देवदेवता, गणगंधर्व हे त्या नामकरण सोहळ्यासाठी आवर्जून अत्रींच्या आश्रमात आले. बाळासाठी सुवासिनीने सुंदर सुंदर अंगडी, टोपडी, बाललेणी आणली. एका नियोजित शुभ समयावर बाळासह सती अनुसया तेथे येऊन बसते. छान सुंदर पाळणा सजविला होता. बैठक घातल्या होत्या, सडे रांगोळ्या घातल्या होत्या, पानाफुलांची बहारदार सजावट केली होती. त्याच समयी तो सिंहाचल पर्वताचा पायथ्याचा सारा परिसर हा एका आगळ्या वेगळ्या अशा आनंद, हर्ष, उत्साहाने भरला होता. पक्षीगुंजन करीत होते, मंगलवाद्ये वाजत होते, महिला वर्ग जमा झाला होता. तो बाळाचा नामकरण सोहळा पाहायला धरेवर आकाशात देवगणांना यांनी गर्दी केली होती. या मंगल प्रसंगी खास कैलासावरून उमा, वैकुंठातून रमा तर सत्यलोकातून सावित्री या तिन्ही देवता उपस्थित झाल्या होत्या. त्या तिघींनी बाळासाठी अनेक बाळलेणी, दागिने, वस्त्रालंकार आणले होते. कार्यक्रमास जशी का सुरुवात झाली त्याबरोबर त्या सजवलेल्या पाळण्यात ते सुकुमार बालक ठेवण्यात आले. उमा, गायत्री, सावित्री, सरस्वती या पाळण्यातल्या त्या लोभस बालकाचे दर्शन घेऊन सुकाळीत होत्या. तोच गायत्रीने विचारले, अगं अनुसये, लवकर सांग, या तुझ्या बालकाचे नेमके नाव काय ठेवायचे ते? त्यावर उमा पुढे होत म्हणाली, अगं त्यात काय विचारायचं, या बालकाचा पिता आहे ऋषी अत्रेय. हा बाळ जन्मास आला आहे त्रिगुणाचे ऐक्य घेऊन. तसेच तू सुहास्य नेत्रवदन, म्हणून आपण सारेजण त्याचे नाव दत्तात्रेय. काय दत्तात्रेय? काय अनुसये, तुझी संमती आहे ना या नावाला? उमेने विचारले. त्यावर अनुसया फक्त समाधानाने गोडशी हसली. तिने त्या नावास मान्यता दिली. झाले, सर्वानुमते त्याच नावावर शिक्कामोर्तब झाले, दत्तात्रेय. मग पाळण्यातल्या बालकाच्या कानात क्र करून त्यांचे दत्तात्रेय असे नामकरण करण्यात आले. तोच रमा पुढे आली. तिने त्या बालकाचा एक गोडसा पापा घेतला. त्याच्या अंगावरनं प्रेमाचा हात फिरवला. पाळण्यातला एक हलकासा झोका देऊन ती बाळासाठी पाळणा गाऊ लागली. काय पाळणा म्हटले? जो जो बाळा जो जो रे, जो 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 रे अवधूता, अत्री मुनुवर सुता, बाळा जो जो रे. अनुसया भाग्यवती, आला तिची या पोटी, बालक जग जेठी, बाळा जो जो रे. सृष्टी उद्भवता तुची विश्वनियता, त्रिगुणी अवधूता, बाळा जो जो रे. सगुण निर्गुण तू, त्रिभुवन पालक तू, सात्विक रूपा तू, बाळा जो जो रे. जडमुड ताराया, भक्ता रक्षाया, अवतरसी दत्तात्रेया, बाळा जो जो रे.
हा आणि असा बालकाच्या स्वरूपाचे त्याच्या कार्याचे वर्णन करणारा गोड पाळणा रमादेवीने म्हटला. सर्वांचे तिचे टाळ्या वाजून कौतुक केले. सर्वांनी त्या दत्तात्रेय नावाचा 3 वेळा मोठ्याने जय जयकार केला. किती वेळा? 3 वेळा. दत्तात्रेय, दत्तात्रेय, दत्तात्रेय. तुम्ही सुद्धा म्हणा. सर्वांना साखर, घोगऱ्या, दाणे वाटले. त्या गोड नामकरण विधीची सांगता झाली. त्या बालकाचे ते कौतुक पाहून पिता अत्रे, माता अनुसया यांना अवर्णनीय असा आनंद झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या दोन्ही बालकांना मांडीवर घेतले आणि ते देव बालक देव माता पिता सुखावले. आता तर अत्रि अनुसया यांच्या आश्रमात 4 पावले नाचू खेळू लागले. त्यांच्या बाललीला पाहून ते उभयता सुखावून जात. इकडे त्यांचा संसार फुलत होता, तर तिकडे त्या देवांच्या लालन पालनाने दोघांची पुण्याची शिदोरी आणखीनच भरत होती. असाच थोडा काळ गेला. आता अनुसयेचे एके दिवशी त्या 3ऱ्या वरदानपूर्तीची चाहूल लागली. हळूहळू तिच्या पोटीचा गर्भ वाढू लागला. त्या तेजाने तिची देहकांती उजळली. त्यावेळी अनुसयेस काहीसे वेगळेच डोहायला लागले. तिच्या चित्तवृत्ती शांत प्रसन्न होऊ लागल्या. पाहता पाहता तिचे 9 महिने पूर्ण झाले. एके दिवशी तिने आपल्या 3ऱ्या बालकास जन्म दिला. तिचे 3रे बालक म्हणजे तिच्या पोटी जन्मास आलेले ब्रह्मदेव. ब्रह्मदेव या बालकाचे 5वेचे पूजन, 12व्या दिवशी विप्रभोजन, 13व्या दिवशी बारशाचा पूर्वीसारखाच थाटामाटाने कार्यक्रम पार पडला. अनुसयेला 3ऱ्या बालकाचे नाव ठेवण्यात आले होते चंद्र. याप्रमाणे भगवान शंकर हे दुर्वास नावाने, नारायण हे दत्तात्रेय नावाने आणि ब्रह्मदेव हे चंद्र ह्या नावाने त्या पतिव्रता अनुसयेचे पुत्र म्हणून जगात मिळवू लागले. या ठिकाणी येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 10वा अध्याय पूर्ण झाला. पुढील अध्यायात पुढील कथा आपण बघूया. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.